नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला कॉल करून सांगतात की तो वॉचमन गायब झालेला आहे. अर्जुनलाही आश्चर्य वाटतं की ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच होती. मग या गोष्टीचा तपास कसा लागला. तितक्यात सायली तिथे येते. ती खूप विचारामध्ये असते. तेव्हा अर्जुन तिला तसं कारणही विचारतो. तेव्हा सायली म्हणते की मला मागचं काहीच आठवत नाही आहे. मध्ये मध्ये काही गोष्टी अस्पष्ट आठवतात, पण त्याला काहीही बेस नसतो. आणि मग मी पुन्हा जिथल्या तिथं येऊन थांबते. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं हरून नाही चालणार. आत्तापर्यंत तुला जशा गोष्टी आठवल्यात ना, तशाच गोष्टी आठवतील, पण त्यासाठी काहीतरी आपल्याकडे तन्वीच्या गोष्टी असायला हव्यात ना. तेव्हा सायलीला आठवतं की प्रतिमाने जेव्हा तन्वीच्या गोष्टी तिला दाखवल्या होत्या, तेव्हा तिला ते सगळे आपल्या आहेत असं वाटत होतं. सायली म्हणते, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या तन्वीच्या गोष्टी बघून झाल्यात, त्यातून मला काहीही आठवत नाही आहे. आता अर्जुनही विचारात पडतो की अजून अशा तन्वीच्या कोणत्या गोष्टी आहेत. आणि अचानक त्याला आठवतं की तन्वीचं गाठोडं. तेव्हा सायलीलाही आनंद होतो. इकडे अश्विन मात्र निराश बसलेला असतो. त्याला सतत प्रियाने घरी येऊन केलेला तमाशा सगळं आठवत असतो. तेव्हा कल्पना तिथं येते. ती त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. हाताने भरवायचाही प्रयत्न करते, मात्र अश्विन खाण्यासाठी नकार देतो. तेव्हा कल्पना त्याला समजावते, अरे प्रिया इथे येऊन जे काही बोलली त्याचं इतका त्रास करून घेऊ नकोस तू म्हणाला. तुझ्यामध्ये आणि अस्मितामध्ये किती फरक आहे ना. अस्मिता किती पटकन सावरली या सगळ्यातून, पण तुला मात्र यातून बाहेर पडता येत नाही आहे. आता अश्विन म्हणतो, मम्मा मला त्या मुलीचा विषयसुद्धा नको आहे. ते बाळ माझं नाहीच आहे, तर मग मी त्याला माझं नाव कसं काय देऊ. तेव्हा कल्पना म्हणते, पण एका क्षणालासुद्धा तुला असं वाटत नाही का रे की ते बाळ तुझं असेल म्हणून. अश्विन म्हणतो, मम्मा ते शक्यच नाही. मला 100% गॅरंटी आहे की ते बाळ माझं नाही आहे. आणि तू पाहिलंस ना, दादाने आपल्याला पुराव्यासहित सगळंच दाखवलं होतं. आणि अदिरासुद्धा आपल्याला येऊन काय सांगून गेला, तिने माझा फक्त वापर केला आणि आदिराजचाही वापर केला. मग कशावरून तिने आणखी काही पुरुषांसोबत संबंध ठेवले नसतील. तेव्हा कल्पना म्हणते, मला तुला होणारा त्रास कळतोय रे, पण तू म्हणशील तसंच होईल. यापुढे मी तिचं नावही काढणार नाही, बाळाचा विषयही घेणार नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा आपण जितकं त्या प्रियापासून लांब राहू, तिच्या आठवणींपासून लांब राहू ना, तितकं आपण सुखी आणि समाधानी राहू. त्यामुळे तिचा विषय आता पुन्हा या घरामध्ये काढायचा नाही आणि त्या बाळाचासुद्धा विषय घरामध्ये काढायचा नाही. तेव्हा अश्विन खूप हतबल झालेला असतो. तो कल्पनाला मिठी मारतो आणि कल्पना त्याला प्रेमाने जेव घालते. इकडे अर्जुन सायली तन्वीचं गाठोडं उघडून पाहतात. त्यामध्ये तिच्या काही वस्तू असतात. सायली ती प्रत्येक वस्तू हातामध्ये घेऊन पाहते, पण तिला स्पष्ट असं काहीही आठवत नाही. पण जेव्हा ती बाहुली हातामध्ये घेते तेव्हा तिला अस्पष्ट सगळं आठवू लागतं. तिचा झालेला ॲक्सिडेंट आणि त्या ॲक्सिडेंटच्या वेळी तिच्या हातामध्ये असणारी बाहुली, हे सगळं तिला अस्पष्टपणे आठवू लागतं. पण अर्जुनला वेगळीच काळजी असते. सायलीने याआधी जेव्हा जेव्हा तन्वीचं गाठोडं पाहिलं तेव्हा तेव्हा तिला चक्कर आली आहे आणि आतासुद्धा तिला त्रास झाला. तर इकडे राकेश नागराजला भेटायला येतो आणि त्याला सांगतो की काल रात्री जवळजवळ सायली मेलीच असती, पण तो अर्जुन सुभेदार आला ना मध्ये, त्याच्यामुळे ती वाचली, नाहीतर तिचं काल गेमच झाला असता. आता नागराज हे सगळं ऐकून तर थक्कच होतो आणि त्या राकेशच्या एक सनसनीत कानामागे ओढतो. तो त्याला म्हणतो, अरे तुला अक्कल आहे का. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेला होतास. तू त्या सायलीला मारायला कशाला गेलास. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्हीच म्हणाला होता ना की त्यांना अद्दल घडव. नागराज म्हणतो, अरे अद्दल घडवायची म्हणजे काय लगेच जिवे मारून टाकायचं का. अरे ते सायली अर्जुन, त्यांना तू हलक्यात घेऊ नकोस हा. खूप पोहोचलेले लोक आहेत ते. त्यांना थोडा जरी संशय आला ना तर तू माझ्यासोबत इथे जेलमध्ये असशील. पुन्हा हे असं काही करायला जाऊ नकोस, कारण तू माझी शेवटची आशा आहेस रे. आणि त्या महिपतकडून काही अपेक्षा आहे का. महिपत काही करू शकणार नाही आपल्याला मदत. हे बघ, तू फक्त तो सचिन दीक्षित आहे ना, त्याची मदत घे आणि त्याच्या मदतीने
अर्जुन आणि सायलीला धडा शिकव. आता नागराज चांगलाच संतापलेला असतो, पण राकेशला समजून घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. तो त्याला व्यवस्थित प्रेमाने समजावून सांगतो, अरे तू माझी शेवटची आशा आहे आणि तूच जर असं वागायला लागला तर मग मी कोणाकडून अपेक्षा करायच्या. महिपत काही कामाचा नाही आहे, त्यामुळे तूच आता जरा सावधगिरीने राहा. तू सगळ्यांसमोर भोळेपणाचं नाटक करतोयस, पण ते जर अर्जुन सायलीच्या समोर आलं तर मग मात्र अवघड होऊन जाईल. तेव्हा राकेशलाही त्याचं म्हणणं पटतं आणि तो त्याला सॉरी बोलतो. इथून पुढे असं काही करणार नाही मी, असंही त्याला प्रॉमिस देतो. इकडे तन्वीच्या वस्तू पाहूनही सायलीला काही आठवलं नाही म्हणून ती खूप नाराज असते आणि अर्जुनला म्हणते की काही होणार नाही आहे, माझ्यासारखी कमनशिबी मीच आहे. म्हणजे आई वडील समोर आहेत, पण त्यांना मी आई बाबा म्हणून अशी हाकही मारू शकत नाही. किती कमनशिबी आहे मी. तेव्हा अर्जुनला तिच्या या अवस्थेचं खूप वाईट तर वाटतच असतं, पण तो मनाशीच ठरवतो की आता एकदा मी तुझ्यासमोर तुझे खोटे आई बाबा उभे केले होते आणि त्यामुळे तुला प्रचंड मनस्ताप झाला, पण आता यावेळी तसं होणार नाही. तुझे खरे आई बाबा मी तुझ्यासमोर आणेन आणि हा माझा शब्द आहे. आता तो सायलीला आरशासमोर उभं करतो आणि तिचीच तिला नव्याने ओळख करून देतो. ही आहे तन्वी किल्लेदार आणि ही माझी बायको सायली सुभेदार. तुला माहिती आहे का, या दोघींच्या खूप साऱ्या गोष्टी सारख्या आहेत. म्हणजे ती घरच्यांना प्रेम लावते, जीव लावते आणि वाटेल ते करायला तयार असते आणि त्यामुळे घरातले सगळेजण तिच्यावरती खूप प्रेम करतात. अगोदर सगळ्या घरातल्यांच्या तोंडावरती फक्त तन्वी तन्वी नाव असायचं, पण जेव्हापासून सायली माझी बायको झाली ना, तेव्हापासून सगळ्यांच्या तोंडावरती फक्त सायली सायली असंच नाव असतं, पण आहेत तर दोघी एकच. सायलीला अर्जुनच्या बोलण्याने खूप धीर येतो आणि ती त्याला म्हणते की तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्की करूनच दाखवणार. अर्जुन म्हणतो, मग माझी बायको जर माझ्यासोबत असेल ना तर मी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतो. अर्जुनच्या बोलण्याने सायलीला खूप धीर येतो आणि ती त्याला घट्ट मिठी मारते. आता इकडे महिपत बाबाची भक्त अधीरा त्या ठिकाणी आलेली असते. ती आश्रमाचं सगळा आराखडा महिपतला दाखवते आणि कुठे काय असेल याचं सगळं स्पष्टीकरण देते. महिपत म्हणतो, पोरी मला यातलं काही कळत नाही, पण एक काम कर, या आश्रमामध्ये ना सगळ्यात मोठा असा एक हॉल बांध की ज्याच्यामध्ये अन्नछत्र चालू करता येईल, कारण आपल्या आश्रमामध्ये आलेला कुठलाही भक्त उपाशीपोटी जाता कामा नये, त्यामुळे असं मोठं अन्नछत्र बांध. अधीरा म्हणते, वा वा वा, किती छान आयडिया आहे तुमची. मी आत्ताच आर्किटेक्टला सांगून हवे ते बदल करून घ्यायला सांगते आणि अन्नछत्राच्या पाठीमागे मोठं स्वयंपाकघरही बांधायला सांगते. आता तितक्यात महिपतला एक कॉल येतो आणि तो सांगतो की मला आत्ता हा कॉल घ्यावा लागेल. तो तिथून निघून जातो. मात्र सचिन लगेच त्या अधीराला म्हणतो की मॅडम, तुम्ही इतकी सगळी प्रॉपर्टी आश्रमासाठी द्यायला तयार झालात, म्हणजे तुमच्यासाठी ही गोष्ट क्षुल्लक आहे असंच तुम्ही म्हणताय ना. तेव्हा अधीरा म्हणते, हो अगदी क्षुल्लक आहे. म्हणजे महिपत बाबांच्या आशीर्वादाने मला खूप मोठा फायदा झालेला आहे, माझा बिझनेस खूप वाढला आहे आणि त्यापुढे ही रक्कम हे आश्रम तर काहीच नाही आहे. सचिन विचारतो, तुम्ही जसा विचार करतात तसेच बाकीचे भक्तसुद्धा महिपत बाबांबद्दल असाच विचार करत असतील का? म्हणजे तुम्ही जितकी देणगी देत आहेत तितकीच देणगी देण्याचा विचार ते सुद्धा करत असतील का? तेव्हा अधीरा सांगते, हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे, पण माझं काम महिपत बाबांशिवाय होऊ शकत नाही. माझे श्रद्धास्थान आहेत महिपत बाबा. आणि मग ती तिथून निघून जाते. मात्र सचिनच्या डोक्यामध्ये दुसरेच विचार चालू होतात. तो स्वतःशीच म्हणतो की म्हणजे अण्णांचं हे बाबा होणं माझ्यासाठी चांगलंच फायद्याचं ठरणार आहे. लोकांसाठी अण्णा जरी श्रद्धास्थान असले तरीसुद्धा मी त्यांच्याकडे एक बिझनेसचा सोर्स म्हणून नक्कीच पाहू शकतो. मला त्यांच्या या बिझनेसमधून चांगलाच प्रॉफिट होऊ शकतो. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही डिस्कशन करत असतात की काय केल्यानंतर सायलीची मेमरी परत येईल. त्यानंतर अर्जुन ठरवतो की पहिले आपण DNA टेस्ट करूयात. प्रियाने जे खऱ्या तन्वीचं सॅम्पल दिलं होतं ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल एकत्र करून पाहूयात.
सायली म्हणते, पण त्यांना आधीच सांगा, त्या टेस्टच्या सॅम्पलसोबत छेडछाडी झाली नाही पाहिजे. तसं त्यांना स्ट्रिक्टली वॉर्नही करा. अर्जुन म्हणतो की हो, मागच्यासारखीच काळजी घ्यायला त्यांना सांगतो. आता अजून एक गोष्ट आपल्याला करता येऊ शकते, ते म्हणजे रिक्रिएशन. तेव्हा अर्जुन सायलीला समजावून सांगतो, आईस्क्रीम, सेंटेड इरेझर यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी जे तुला आठवत नाहीत पण मला व्यवस्थित आठवत आहेत, अशा गोष्टींचं आपण रिक्रिएशन करूयात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुनने ठरवल्याप्रमाणे रिक्रिएशनमध्ये सायलीला बऱ्याचशा गोष्टी आठवू लागतात. त्यांची आईस्क्रीम खाण्याची पद्धत, आईस्क्रीम खाताना झालेले संवाद हे सायली जसेच्या तसे बोलून दाखवते. तर अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.